नमस्कार. मी अरविंद आठले. गाठा गजाननाची यातल्या अनेक सुरस अशा कथा आणि त्या कथांमागे लपलेलं तत्वज्ञान साधकांनी कसं असावं याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण स्वतः महाराज होते. मागच्या वेळी आपण त्या गोसाव्याची गोष्ट ऐकली, जो काशीवरून रामेश्वरला चाललेला होता आणि त्यांनी नवस केलेला होता की महाराजांना मी गांजा अर्पण करेन. अर्पण करेन हा शब्द आहे. आणि मग त्याप्रमाणे वाट पाहिल्यानंतर महाराजांनी त्याचं ऐकलं आणि तो प्रसंग झाला की प्रत्यक्ष परमेश्वर स्वतः शंकरजी तिथे आले होते, अशी काही लोकांची त्यामुळे समजूत आहे. यातच पुढे महाराज स्वतः वेदांच्या ऋचा कशा म्हणत असत, वेगवेगळी भजन कशी म्हणत असत, मृदुंग आणि डमरू यांच्या तालावरती कशी असत, याचं बहारदार वर्णन आपल्या वक्त्यांनी केलं आहे. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. कथा ऐकता ऐकता तत्वज्ञान त्यांचं ऐकणं हे खरं आपलं उद्दिष्ट आहे. आपल्याला ते आचरणात आणायचं आहे. ही समजले पाहिजे. कोणतेही महाराज, स्वतः स्वामी समर्थ असो, हे असो, कोणीही असो, हे समजले पाहिजे, ते उमजले पाहिजे. मागच्या वेळी आपण जे मला उमजलेले अशी सिरियल घेतली होती, तर हे उमजणं हा जो भाग आहे, आत शिरणं, प्रत्यक्ष नक्की काय आहे याचा शोध घेणं, हे आपलं काम आहे आणि आपण ते इमानीद्वारे करूया. वक्तांना मुलीन लावणं मी विनंती करतो की त्यांनी आजचा भाग पुढे चालू करावा. नमस्कार सगळ्यांना. काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि सद्गुरू समर्थ गजानन महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आपण तिसऱ्या अध्यायामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे गोसाव्याची कथा ऐकली, काकांनी सांगितलं असं. आणि आता पुढचा कथाभाग आपण पाहूया, पण तत्पूर्वी जे गोविंदबुवा टाकळीकरांनी सांगितलं होतं, शेगावकरांना काय सांगितलं होतं की तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा, हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग, यांची तरतूद ठेवावी, सेवा ह्यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. आता हे जेव्हा सांगितलं गेलंय तर त्यालाच अनुसरून मला एक ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आठवला आणि तो अभंग ह्या श्लोकाशी आणि एकंदरीतच शेगावामध्ये जे काही लीळा चरित्र चालू झालेलं आहे त्याच्याशी किती समर्पकरित्या जोडला जातो, ते आपण त्याची एक असं रोचक असं त्याचं विवेचन ऐकूया. अभंग ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. तो आधी काय आहे आणि त्याचा अर्थ काय आणि तो अर्थ शेगाव च्या क्षेत्राला त्यावेळच्या कसं लागत होता आणि आजही कसा तो त्या क्षेत्राला लागू आहे, हे आपण पाहूया. एकंदरीतच आपण असा विचार केला तर माऊली असो, नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असोत, सोखा सावता माळी असो, कोणी असो, सगळे संत महंत हे जे होते त्यावेळेला ते ज्या भगवत भक्तीमध्ये रंगून गेलेले होते, त्यांच्या आतमधनं जे काही उचंबळत होतं त्याच्यातनं जे उत्कट भाव निर्माण होत होते, त्या भावांच्या पोटीच त्यांनी जे द्रष्टेपण जपलं होतं. ज्ञानेश्वर माऊली तर काय परमेश्वरी अवतारच होता. मग त्यांना काळाच्याही पुढची नजर असणारच ना, आणि ते असतेच की परब्रह्माला ते सगळं माहित असतं की काळ कसा जाणार आहे, काळ कुठपर्यंत काय पद्धतीने विकसित होणार आहे, हे सगळं त्यांना माहित असल्या कारणाने ज्ञानेश्वर माऊलींची जी दृष्टी आहे ती त्यांनी जर अभंगामध्ये एका वेगळ्या अनुषंगाने मांडली असेल, पण त्या दृष्टीला जर आपण आत्ताच्या कलियुगामध्ये सुद्धा जर आपल्या आयुष्याला लावून पाहिलं तर ती दृष्टी किती द्रष्टी होती हे आपल्याला दिसून येतं. कसं? ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. काय अभंग आहे की आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारू घोटी रसना बळे,
ते हे रूपडे रूपस विठ्ठल पुंडलिक बहुसाल प्रार्थियल. याचा अर्थ काय या कडव्याचा? तर पंढरीचा पांडुरंग हे आनंद भोजनाचं ताट आहे. बघा ना कसं ताट आहे, सुवर्णाचं रत्नजडित ताट आहे. आनंद भोजन म्हणजे पंढरीचा पांडुरंगाचं प्रतिबिंब जणू त्या ताटामध्ये दिसतंय. मग दुसऱ्या अन्नाची गरजच काय, कारण त्या रूपानीच, त्या रूपाच्या दर्शनानेच त्या चमकत्या सुवर्णाच्या ताटात त्याचं जे प्रतिबिंब दिसतंय, याचा अर्थच मुळे असा आहे की अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती उपनिषदान ठाई असे. बरोबर आहे. तर उपनिषद सुद्धा सांगतात की अन्न हे ब्रह्म आहे. मग अन्न हे जर ब्रह्म असेल तर तिथं जे विटेवर सावळं साजिर गोजिर जे काही रूपड प्रगट झालेलं आहे ते तर परब्रह्मच आहे की. मग अन्न हे ब्रह्म आहे आणि ते परब्रह्म आहे. मग परब्रह्म आणि ब्रह्म याच्यामध्ये फरक काय आहे? तर काहीच नाही. एक परब्रह्म म्हणजे एक आविष्कार आहे आणि ब्रह्म म्हणजे एक तत्व आहे. बरोबर आहे. मग या दोन्हीचा जर आपण संयोग साधला तर त्या सुवर्णाच्या रत्नजडित ताटामध्ये पांडुरंगाचं जे काही छबी उमटत होती, तर ती छबी म्हणजे जणू काही आनंद भोजनाचं ताट आहे असं माऊली म्हणतायत. आणि त्या ताटामध्ये मग नुसतंच ताट आहे का? मग त्या ताटामध्ये काय ठेवलेलं आहे? ते एक अमृताची वाटी ठेवलेली आहे. मग ती अमृताची वाटी कोणती? त्या वाटीत काय आहे? तर त्या अमृताच्या वाटीमध्ये ब्रह्मरस ठेवलेला आहे. कसला ब्रह्मरस आहे? पांडुरंगाच्या भक्तीचा ब्रह्मरस आहे आणि त्याच्या प्रती असलेल्या निष्ठेचा ब्रह्मरस आहे. त्याच्या प्रती असलेल्या श्रद्धेचा रस आहे आणि तो श्रद्धायुक्त असा तो ब्रह्मरस, त्या अमृताची वाटी जो आहे त्यातलं ते अमृत आहे ब्रह्मरस पूर्ण. ते कोण पितंय? तर हे सगळे वारकरी मंडळी, ही त्याची भक्त मंडळी, ही संत मंडळी हा त्या रसाचं अमृतपान कायमच करत असतात असं माऊली म्हणतात. आणि त्यांनाच माऊली असं म्हणतात की ते साधे सर्व भोळे जरी भक्त असले, भगवत भक्त, अगदी वारकरी आषाढी कार्तिकी वारी करत असले तरी सुद्धा मला त्या सगळ्या भूती संतच दिसतो असं माऊली म्हणतात. आता बघा, सर्वसामान्य माणसाला सुद्धा माऊलींनी संत म्हणून उपमा दिली का? तर त्यांचं म्हणणंच असं आहे की संत याचा अर्थच असा आहे की जो सर्वस्वानी त्या पांडुरंगाच्या चरणावरती कायमच स्थित असतो, त्याच्या वृत्ती त्या तिथं स्थित असतात. मग तो माझा साधा भोळा वारकरी का असेना, तो प्रापंचिक का असेना, त्याला शेतीमळ्यामध्ये का रमलेला असेना, पण त्याचं चित्त कुठं गुंतलेलं आहे तर ते पांडुरंगाच्या पायाशी. मग अशी सगळे भोळे भाबडे वारकरी सुद्धा, सर्वसामान्य जाणीवांचे वारकरी सुद्धा मला संतान समान वाटतात असं माऊली म्हणते. आता ह्याच जर वर्णन आपण महाराजांना लावायचं म्हटलं, आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारू खोटी रसना बळे, आणि ते रसपान करता येत नाही. मग शेगाव निवासी गजानन महाराज हे जर आनंद भोजनाचं ताट आपण मानलं तर तेही सुवर्ण रत्नजडित ताट आहे. त्याच्यामध्ये महाराजांची छबी पडतेय, त्याचं प्रतिबिंब पडतंय. तर त्यामध्ये अमृताची वाटी कोणती? इथं माऊलींनी काय म्हटलंय की इथल्या ताटामध्ये पुंडलिका रूपाची अमृताची वाटी, पुंडलिक हे अमृताच्या वाटी समान तिथे आहेत. कारण पुंडलिकाला का त्यांनी असं म्हटलंय माऊलींनी? त्यांनी पांडुरंगाला पंढरीला आणलं आणि त्याला सांगितलं इथंच उभा राहा. केवढी परिसीमा आहे. पुंडलिकाला कोणी संत म्हणत नाहीत, पण माऊलींनी त्याला संतांपेक्षा श्रेष्ठ दर्जा दिलेला आहे. त्याला अमृताची वाटी म्हटलेलं आहे माऊलीने. कारण त्याच्यामुळे तर आज पांडुरंग द्वारकेमधनं श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपामध्ये इथे येऊन उभे राहिले ना आपल्यासाठी. भूवैकुंठ पंढरपूर त्याला म्हणतात ते. तर तिथं ते आल्यामुळे पुंडलिक हा अमृताची वाटी झाला. इथं शेगावामध्ये महाराज हे आनंद भोजनाचं ताट आहेत आणि त्या ताटामध्ये अमृताची वाटी कोण आहे? तर त्या ताटामध्ये अमृताची वाटी हे दासगणू महाराज आहे.
कारण दासगणू महाराजांच्या मुळेच गजानन महाराज आज सगळी भर लोकप्रिय झाले. नाही तर त्यांचं कुठलं तरी एक गद्य चरित्र छोट्या स्वरूपामध्ये शेगावामध्ये राहिलं असतं. पण आज जे भव्य दिव्य असं जे स्वरूप आहे, आणि भूवैकुंठ पंढरपूर जरी खरं असलं तरी वराडाची पंढरी ज्याला म्हणतात, विदर्भाची पंढरी ज्याला म्हणतात, ते शेगाव हे पंढरी समानच आहे. म्हणजेच इथं माऊलीनी हा गजानन महाराजांसाठी केलेला अभंग नाही, तर माऊलीच्या अभंगाच्या मधला जो अर्थ गाभा आहे तो शेगावच्या गजानन महाराजांना आणि त्या एकूणच अवतार कार्याला कसा लागू पडतो, ह्याच एक तुलनात्मक नाही पण समानार्थी विवेचन असं आपण त्याला म्हणू शकू. तर हा जो दासगणू रूपी जो अमृत रसाची जी वाटी आहे, त्यातला ब्रह्मरस आज गजानन भक्त अतिशय चवीचवीने पितायत. आणि तरीही तो ब्रह्मरस उरूनच राहतोय, कारण ब्रह्मरसाचाही ठाव घेता येणं अशक्य आहे. जरी ती वाटीचा आकार काय आपण म्हणू तसा असला तरी. वाटीचा तळ दिसतो पण त्या ब्रह्मरसाचा तळ दिसत नाही. वाटीचा तळ दिसतो म्हणजे काय, दासगणू कोण आहेत, दासगणू महाराजांचं चरित्र काय, दासगणू महाराजांची ओळख काय, त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं, कशी कृपा झाली, कशी कारकीर्द घडली, काय हातनं लिखाण झालं, काय प्रासादिक काव्य निर्माण झालं, हे सगळं म्हणजे ती वाटी. पण त्या वाटीमध्ये त्यांनी जे काही भरून ठेवलेलं आहे दासगणू महाराजांनी, तो ब्रह्मरस. कारण तो खरोखर परब्रह्माच्या कौतुकाचा ब्रह्मरस त्यांनी त्याच्यामध्ये निर्माण केलेला असल्या कारणाने दासगणू रूपी अमृत वाटी त्याच्यामध्ये आहे. आणि आज जगभरामध्ये करोडो माणसं, करोडो भक्तजन, मग आपण त्यांना संत म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची ही भावावस्था, अर्थात अपवाद असतात पण प्रत्येकाला आपण संत म्हणायला आपल्याला काय हरकत आहे. कारण जो भक्त कोण असतो, तो भगवंता भक्त विभक्त होत नाही, तो भक्त. मग आपण जर गजानन महाराजांचे भक्त असू तर आपल्यालाही माऊलींच्या समानार्थाप्रमाणे जे संत पदाला पोचतील अशा पद्धतीने जाणारी पण भक्त मंडळी आहेत की याच्यामध्ये. मग काय त्यांच्यामध्ये संतपद नेमकं काय आहे, चमत्कार आहेत का, अवलिया पण आहेत, तर तसलं काहीच नाहीये. प्रापंचिक साधी भोळी माणसं आहेत, व्यावहारिक जगामध्ये वावरणारी माणसं आहेत, पण आतमधून संपूर्ण श्रद्धा, निष्ठा, भावना, भाव आतला अंतरीचा हा सगळा गजानन महाराजांच्या पायावरती स्थित आहे. ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो सद्गुरु गजाननाय, हा सारखा जो जय जयकार करत असतो तो अंतरीचा जय जयकार आहे. मोठ्या मोठ्यांनी काही वरडावरडा करायची गरज नसते. अशा अंतःकरणापासून जे महाराजांच्या पायाशी निगडित आहेत किंवा सतत त्यांच्या पायापाशी बसलेले आहेत, ते मंडळी ही भक्त आहेत, सर्वसामान्य आहेत, पण संत म्हणायच्या क्वालिटीची आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. हे आधुनिक संत आहेत असं आपण म्हणू त्यांना, चमत्कार विरहित संत आहेत, श्रद्धेने देवाला जिंकणारे संत आहेत, इतकं आपण म्हणू शकतो आजच्या भक्तांना. दुसरं कडवं काय आहे माऊलींच्या भजनातलं, अभंगातलं, तारावया जन भावया पावन, जड मूड अज्ञान हरिपाठे, कर्म धर्म करिता शिणली येता जाता, मग पुंडलिके अनंता प्रार्थियले. ह्याचा अर्थ काय माऊलीच्या या कडव्याचा, की पांडुरंगाला पंढरीला का आणलं पुंडलिकाने, तर अज्ञानी जडमूड जीवांचा उद्धार करण्यासाठी, आणि देशकाल परिस्थिती त्यावेळेला जी होती त्या परिस्थितीमध्ये हे एक अधिष्ठात असलेलं दैवत जनसामान्यांच्या समोर उभं करण्यासाठी पुंडलिकाने पांडुरंगाला द्वारकेहून विठ्ठलाला पंढरीमध्ये आणलं. आणि कर्माच्या बंधनात अडकलेले जे काही जीव आहेत, आपण मागच्या काही भागामध्ये बघितलं की कर्मानुबंधिनी मनुष्य लोके असं प्रत्यक्ष भगवंतानी सांगितलेलं आहे. व तोच भगवंत द्वारकेहून पुंडलिकाने पंढरीला आणला आणि त्या भगवंताला फक्त एकच विनवणी केली
की बाबा हे सगळे जडमुड लोक आहेत, त्यांना तार, त्यांच्या कर्मबंधनातून त्यांना सोडव, मोक्ष मुक्ती प्रदान कर आणि जन्म आणि मृत्यू किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रातनं त्यांना बाहेर काढ. हे या कडव्याचा अर्थ आहे. तसाच अर्थ इथं कसा लागतो की महाराज शेगावला का आले? तसं दासगणू महाराजांनी त्यांच्या आरतीतच म्हटलेलं आहे की जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमोड ताराया. पुंडलिकाची जी भावना आहे तीच इथं दासगणूंची भावना आहे. निर्गुण ब्रह्म सनातन. मग ते कसंच ब्रह्म बोलवले त्यांनी? मग महाराजांना कोणी पाठवलं? इथे स्वामींनी. बरोबर आहे, स्वामींनी पाठवलंय, सगळं केलंय, पण त्यामागे योजना कोणाची आहे? त्या परब्रह्माची. आणि मग हे सगळ्या मार्गाने महाराज शेगाव मध्ये आलेले आहेत. अवतरला असी भूवर जडमुड ताराया. मग ते अवतरलेलं बरं आहे, रूपड कसं आहे? निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी, स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी, तेची तत्व खरोखर निसंशय तू असी, लीला मात्रे धरिले मानव देहासी. इथं पांडुरंग सुद्धा पुंडलिकानी सगुण रूपातच त्याला स्थापित केलेला आहे. मग आपल्याला असं म्हणावंसं वाटतं की माऊलींच्या वेळचा पांडुरंग, नामदेवांच्या वेळचा पांडुरंग, तुकारामांच्या वेळचा पांडुरंग, सावतामाळ्याच्या वेळचा पांडुरंग, जनाबाईच्या वेळचा पांडुरंग, तो जसा होता तसाच तो आज आहे. पण त्यांच्या दृष्टीला तो दिसण्यासाठी त्यांनी आतमधनं जे काही त्याची उपासना केली, जे काही भाव त्याच्या अंतःकरणातले त्याच्या पायावर ठेवले, त्यांनी त्यांच्या दृष्टीला ते प्रत्यक्ष परब्रह्म सावळ साजिर सगुण साकार असं दिसत होतं. मग त्यांना त्यांची कृपा झाली पांडुरंगाची, आपल्याला होणार नाही का? आज होणारच आहे, कारण पांडुरंग आहे तसाच आहे. तुम्ही कुठेतरी त्या तुमची दृष्टी हरवून बसलेला आहात, म्हणून तो तुमच्या दृष्टीला दिसत नाही, म्हणून तो तुमच्या बरोबर दळणकांडण करायला येत नाही, तो तुमच्याकडे श्रीखंड्या म्हणून पाणी भरायला येत नाही, आणि तो तुमच्या आसपास वावरत नाही. याचं कारण आपल्या आतमधला जो पांडुरंग आहे त्यालाच आपण कुठेतरी समाधिस्थ करून टाकलेला आहे. म्हणूनच ते सगुण सावळ सुंदर गोजिर रूपड आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त ती मूर्ती दिसते सजवलेली, पण त्याच्या पलीकडचं जे काय होतं तेही माऊलीला दिसत होतं आणि या सगळ्या संत मंडळींना दिसत होतं. मग हे त्या पलीकडचं जे काय आहे ते दासगणू महाराजांना सुद्धा दिसला असेलच की शेगावामध्ये. त्यांनी प्रथमतः जेव्हा अकोटा संधीनं त्यांना पाहिलं होतं तेव्हाच त्यांना ते दिसलं असेल, पण त्याची परिणिती, ह्या सगळ्या रसाळ कवनाची परिणिती ही पुढे जेव्हा त्यांची वेळ आली तेव्हा ती झालेली आहे. म्हणजेच आपण असं म्हणू की त्यांच्या दिठीला, त्यांच्या दृष्टीला, नजरेला महाराज प्रत्यक्ष सगुण स्वरूपामध्ये समाधिस्थ झाल्यानंतर सुद्धा दिसलेले आहेत. त्याशिवाय एवढं अलौकिक दर्शन झाल्याशिवाय कितीही काव्य प्रतिभा असू दे, इतकं काही अवतरणार नाही. हे नक्की त्याला परिसस्पर्श महाराजांचाच पाहिजे. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक अक्षराला परिसस्पर्श हा ज्ञानेश्वर माऊलींचाच होता, कारण ते परब्रह्म होते. म्हणून गोळीबंद कसं लिहावं, अर्थ सुंदर पद्धतीने कसा मांडावा, त्याच्या अर्थाच्या आत बाहेर जे काही अध्यात्म आहे ते दाखले देऊन, दृष्टांत देऊन कसं सुंदररित्या सादर करावं, ते माऊलींच्या अनेक रचनांमधून आणि माऊलींनी सांगितलेल्या भावार्थ दीपिकेमधून किती चपखलपणे उतरलेला आहे, अप्रतिमरित्या उतरलेला आहे. आणि त्यामुळेच माऊली तर चिरंजीव आहेच, समाधीस्थ झालेली असली तरी अजूनही माऊली समाधीमध्ये त्याच पद्मासनामध्ये तपाला बसलेली आहे. पण त्यांचा जो ग्रंथ आहे आणि त्यांची जी ग्रंथ संपदा आहे, अभंग आहेत, हरिपाठ आहे, सगळं आहे, हे चिरंजीवी पदाला पोचलेला आहे. तद्वतच हा गजानन विजय ग्रंथ हा सुद्धा चिरंजीवी पदाला पोचलेला आहे. कारण काय आहे, त्याची उत्तरोत्तर व्याप्ती वाढतच चाललेली आहे आणि त्याच्यामधला जो जीव आहे, त्याच्यामधलं जे
जीवपुराण म्हणू आपण, तत्वपुराण म्हणू आपण, ते सगळं इतकं काही रसरशीत आहे. अर्थानी, अध्यात्मानी, दृष्टांतानी, दाखल्यांनी, कथांनी इतकं काही ओथंबलेलं आहे की त्याची समानता ही माऊलींच्या साहित्याशी करावी लागेल आणि ते करणं आवश्यक आहे. मग मोक्षमुक्ती प्रदान करण्यासाठी गजानन महाराज आलेले आहेत त्यांच्या अंतरंग शिष्यांना आपण म्हणू. त्यातल्या किती शिष्यांना त्यांनी केलं ह्याचं वर्णन आपण पुढे पाहणारच आहोत. पण आपण याच्या आधी बंकटलालाला त्यांनी कसे अद्वैत वेदांत प्रदान करून त्याला मोक्षमुक्तीच्या द्वारामध्ये कसं नेऊन ठेवलं हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये थोडक्यात जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याला सोडवलेलं आहे. मग इथं तेच घडलेलं आहे. पुंडलिकानी यासाठीच पांडुरंगांना आमंत्रित केलं. शेगाव मध्ये महाराज त्यासाठीच अवतीर्ण झाले. आता तिसरं कडवं काय आहे माऊलींच्या अभंगाचं की येऊन या श्री हरी भीमेच्या तीरी सुदर्शनावरी पंढरी उभविली अमर तरुवर तीर्थ सरोवर वेणुनादी श्रीधर खेळताती वेणुनादी श्रीधर खेळताती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण परमात्म्यांनी चंद्रभागेच्या काठी जेव्हा तो उभा राहिला पांडुरंगाच्या रूपात म्हणजे पुंडलिकाच्या साठी, तेव्हा त्यांनी जे त्याचे सगळं शंख चक्र गदा पद्म युक्त जे काही राजस लोभचं रोपडं होतं त्यातलं सुदर्शन चक्र खाली ठेवलं आणि त्या सुदर्शन चक्रावरती पंढरपुराची निर्मिती केली असं मानलं जातं, अशी आख्यायिका आहे. तद्वतच इथं काय झालं की महाराज शेगावला आल्यानंतर त्यांनी गालीच्या अंथरावा तसं त्यांचं तपोबल त्या भूमीवरती अंथरून दिलं आणि त्या भूमीवरती मग जे काही आधीच होतं ते शेगाव वेगळ्या अंगाने उभं राहिलं. आणि आज खरोखर त्या तपोबलाच्या गालीच्या वरती इतकं दिमाखात शेगाव उभा आहे आणि इतक्या दिमाखामध्ये महाराजांची समाधी आणि त्यांचं एकंदर मूर्तिरूपी ते राजस रोपडं सजवलेलं दिसतं ना, ते सुदर्शन चक्रा समानच ती ही दोन्ही कृती आहेत. इथे सुदर्शन चक्रावर पंढरी उभी केली आणि इथं तपोबलाच्या गालीच्या वरती शेगाव नगरी उभी केली महाराजांनी.